नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण जे 7वं युनिट चालू केलं त्याच्यामधलं पॉवर्टीवर ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. तर आता बघा की हा जो काही पॉवर्टी टॉपिक आहे, म्हणजे ज्याला दारिद्र्य आणि अनएम्प्लॉयमेंट एक असते, एक बेरोजगारी. तर हे दोन टॉपिक आयोगाचे फार फेवरेट आहेत. जर आपण जर एमपीसी ग्रुप सी, ग्रुप बी, राज्यसेवा याचे जर पेपर बघितले तर या टॉपिकवर सारखे, म्हणजे पॉवर्टी असू द्या, अनएम्प्लॉयमेंट असू द्या, याच्यावर सारखे क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहे. त्याच्यामुळे याच्यावर मी 40 असे सेपरेट क्वेश्चन टाकलेले आहेत. म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून पॉवर्टी हा टॉपिक फार महत्वाचा वाटतो. आता बघा, क्वेश्चन नंबर आपण 41 बघू इथं. When we divide the income of the top 20 people by the income of the bottom 20 people we get. जर जेव्हा आपण टॉप 20 चे आणि त्याला जर भागेला केलं किंवा डिवाइड केलं टॉप 20 टॉप बॉटम वाल्यांचे इन्कम, तर त्याला आपल्याला काय मिळते? IQR. त्याला अर्थशास्त्रात किंवा काय म्हणतो आपण, इन्कम क्विंटाईल रेशिओ, IQR मिळते. म्हणून ऑप्शन नंबर त्याचं एक बरोबर आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 42 सांगितलं, हायर IQR मीन्स जेवढा जास्त IQR जास्त असेल तेवढं चांगलं असते का? तर नाही, तर ते निगेटिव्ह डायरेक्शन चांगलं असते. म्हणजे आपल्याला IQR कमी पाहिजे. मग जेवढा जास्त IQR असेल तर तेवढं काय असते? मोर इन्कम इनइक्वालिटी, किंवा त्याला म्हणतो हायर इन्कम डिस्पॅरिटी. तर ते चांगलं नसते. म्हणजे जसं आपण बघितलं ना, लॉरेन्स कर्व, किंवा याच्यामध्ये गिनी कोइफिशियंट मध्ये, गिनी कोइफिशियंट मी किती सांगितला? 0 ते 1च्या दरम्यान असते. एक असणं म्हणजे चांगलं की वाईट? तर इथं गिनी कोइफिशियंट सुद्धा एक असणं म्हणजे वाईट. कारण की ते जर एक असला तर हायर इनइक्वालिटी राहते. सेम वे इथं हायर IQR असला तर काय असते? की हायर इनइक्वालिटी असते. कारण की बघा ना, इथं बॉटमला कोणत्या आहे? टॉपला, म्हणजे जर आपण भागाकार बघितला तर बॉटमला कोणत्या आहेत? 20% बॉटम लाईनचे पीपल आहेत ना. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचे? की बॉटम लाईनच्या आणि टॉप लाईनच्या याच्यामध्ये इन्कम सारखं पाहिजे. पण बॉटम लाईनच्या 20%चा जर आकडा जास्त वाढला तर काय होणार? की म्हणजे कमी असला तर काय होणार? की तो IQR जास्त असणार. परंतु आता बघा, त्याच्यामुळे तर त्याचा ऑप्शन नंबर किती? एक असणार आहे. आता डाटा कलेक्शन मेथड यूज बाय द NSSO. NSSO न कोणकोणत्या डाटा कलेक्शन मेथड यूज केलेले असतात? URP असते का? हो. MRP असते का? ती सुद्धा असते. URP म्हणजे काय? युनिफाईड रेफरन्स पिरियड किंवा रिकॉल पिरियड सुद्धा म्हणतात. MRP म्हणजे काय? मिक्स किंवा डिफरन्शिएट रिकॉल पिरियड. आणि MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्स रिकॉल पिरियड. हे MTP नसते याच्यामध्ये. त्याच्यामुळे कोणता ऑप्शन असणार आहे? 3. म्हणजे काय? URP असते, MRP असते आणि MMRP. MTP पद्धत नसते. नंतर क्वेश्चन नंबर 44 बघा, चूज द करेक्ट मेथड अँड इयर. आता URP मेथड कधी आली? 1993-94 ला. MRP कधी आली? 99-2000 ला. आणि MMRP कधी आली? 2009-10. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. इथं सगळे बरोबर आहे. आता बघा, चूज द करेक्ट मेथड. URP म्हणजे काय? आपण युनिफॉर्म रेफरन्स किंवा रिकॉल पिरियड मध्ये 1 महिन्याचाच कालावधी विचार घेतलेला असते त्याच्यामध्ये. मग त्या एका महिन्याच्या कालावधीत काही जे वस्तू लागते त्याची इन्कम इथं काढल्या जात असते. म्हणजे 1 मंथ इथं राहते. आता मिक्स म्हणल्यावर काय? MRP आहे ना. मिक्स म्हणजे काय? की मंथ आणि इयर दोन्ही मिक्स करायचं आहे. म्हणजे एका महिन्याचाही डेटा घेतला जाते आणि वर्षाचा डेटा घेतला जात असेल तर त्याला आपण MRP, मिक्स रिकॉल पिरियड किंवा मिक्स रेफरन्स पिरियड किंवा डिफरन्शियल किंवा डिफरन्शिएट रेफरन्स पिरियड असाही शब्द एक्झाम मध्ये येतो. तर बघा आता, आणि तिसरं काय? MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड. आता वरच्या दोन मध्ये मॉडिफिकेशन कशामध्ये झालं? हा एक वीक जास्त टाकला ना. बाकी आपण ज्या MRP मध्येच ॲज इट इज 1 मंथ आहे, 1 मंथ इथं आहे, 1 इयर आहे इथं, 1 इयर इथं आहे. मॉडिफिकेशन कशामध्ये झालं? की 1 वीक हा जास्त इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे MMRP म्हणजे काय? तर 1 वीक, 1 मंथ, 1 इयर. म्हणून ऑप्शन नंबर किती? 4 बरोबर आहे. सगळं ते करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 46 बघू आपण लगेच. इन MMRP म्हणजे काय? मॉडिफाईड मिक्स रेफरन्स पिरियड 1 इयर टाइम्स कन्सिडर. कोणकोणत्या? 1 इयर टाइम कन्सिडर फॉर. इथं फॉर पाहिजे होतं. हा, 1 इयर टाइम कन्सिडर फॉर कशासाठी? एक एक इयर टाइम कन्सिडर करण्यात ते हेल्थ आहे का? हो. ड्युरेबिलिटी म्हणजे टिकाऊ वस्तू, फुटवेअर, चपला वगैरे, क्लोथिंग, कपडे आणि शिक्षण. आता हे पण बऱ्याचदा आयोगानं विचारलेलं आहे बरं. याच्यामध्ये एका वर्षासाठी कोणत्या गोष्टी कन्सिडर केलेल्या जात असतात? तर या सगळ्याच गोष्टी आहेत. ऑप्शन नंबर 3 आहे. मी असं इकडे सोप्या भाषेत लक्षात ठेवत असतो. याला HDFC नाही का? HDFC
सी आणि समोर एज्युकेशन असं लक्षात ठेवत असतो, म्हणजे सगळ्या गोष्टी सापडतात आपल्या. कारण की ते आयोगानं बऱ्याचदा या गोष्टी विचारलेल्या आहेत की बाबा, 1 वर्षाचा MMRP मध्ये 1 वर्षाच्या कोणत्या गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. तर 46चं किती असणार आहे ऑप्शन नंबर आपल्याजवळ? 46चं ऑप्शन नंबर 3 असणार आहे. तर लक्षात कसं ठेवायचं, हे HDFC आणि एज्युकेशन. एच म्हणजे काय, त्याच्यातला हेल्थ असेल. डी म्हणजे काय, ड्युरेबल म्हणजे टिकाऊ वस्तू. एफ म्हणजे काय, हे फुटवेअर म्हणजे चपला वगैरे त्या गोष्टी. नंतर सी म्हणजे काय, क्लोथिंग कपडे. आणि ईडी म्हणजे काय, शिक्षण. असं HDFC एज्युकेशन जर लक्षात ठेवलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला सापडतात. ऑप्शन नंबर 3 इथे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 47. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया बुक आहे ते. इथं बेस झालं का चुकून, हा बुक रोड बाय, हे पुस्तक कोणी लिहिलं, इथं बुक कन्सिडर करा, म्हणजे हे बेस दिसते ना इथं असं, हे बुक लिहायचं आहे. BOOK. म्हणजे काय, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया बुक रोड बाय, हे पुस्तक कोणी लिहिलं? तर कोणी लिहिलं? दादाभाई नौरोजी, महात्मा गांधीजी यांचं नाही. नंतर सॅम पित्रोदा सुद्धा नाही, अमर्त्य सेन यांचं नाही, तर दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा एक्झाम मध्ये खूप वेळा विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 48. पॉवर्टी एस्टिमेशन फर्स्ट टाइम डन इन इंडिया बाय, कोणी केलं? तर दादाभाई नौरोजी यांनी केलं. ऑप्शन नंबर 48चं सुद्धा एकच ऑप्शन असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 49. PDOचा कमिटी ऑन द पॉवर्टी इस्टॅब्लिश इन 60-61 ची कमिटी आहे. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. नंतर क्वेश्चन नंबर 50 बघा. PDOचा कमिटी गिवन द क्रायटेरिया फॉर फॉर पॉवर्टी मेजरमेंट, काय क्रायटेरिया लावला PDOचा कमिटीनं? आता हा सुद्धा प्रश्न 2-3 वेळा आलेला आहे MPSC राज्यसेवेमध्ये. तर कोणता आपल्या तर इन्कम लेवलवर प्रायोरिटी भारतात मोजत नाही, त्याच्यामुळे येण्याचा संबंध नाही. त्याच्यामुळे हे पण बाद होते, हे पण बाद होते. भारतात इन्कम कोणत्या लेवलले, पॉवर्टी कोणत्या लेवलले मोजल्या जाते? MPC म्हणजे काय, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन. ऑप्शन मध्ये काही येऊ द्या, इन्कम लेवल असे काही एक्झाम मध्ये येऊ द्या, तरी काय करायचं, भारतात फक्त MPCE म्हणजेच काय, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन, याच बेसवर पॉवर्टी मोजली जाते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 51. ऍज पर PDOचा कमिटी मिनिमम डेली डेली इनटेक आहे ते, डेली इनटेक असं कन्सिडर करा. डेली इनटेक ऑफ द कॅलरीज पर पर्सन फॉर रुरल अँड अर्बन किती आहे ते? तर याच्यानुसार 2250 असते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे 2250 हा सुद्धा आकडा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. ॲज पर वर्ल्ड बँक फ्रॉम 2024 न्यू डेफिनेशन ऑफ पॉवर्टी ही बदलली आहे, करंट अफेअरच्या रिलेटेड आहे. तर हे आता वरची झाली आहे. पहिले किती होते? तर 2.15, आता 3 आहे. त्याच्या अगोदर 1.9 होती, ती सुद्धा नाही. आता नवीन डेफिनेशन हे आकडा लक्षात घ्यायचा आपल्याला. पॉवर्टी लाईन ऑफ डॉलर, इथे डॉलर आहे. पॉवर्टी लाईन ऑफ डॉलर 3 पर पर पर्सन पर डे, हे डॉलर आहे. रुपीज रुपीज जे आलं ना, तिथे डॉलर कन्सिडर करा. 3 डॉलर पर पर्सन पर डे, हे 3 म्हणजे आता 2024 नंतर म्हणजे वर्ल्ड बँकेने हे पॉवर्टी लाईनची डेफिनेशन बदललेली आहे. त्याच्यानुसार पॉवर्टी लाईन ऑफ द डॉलर 3 रुपये, डॉलर 3 पर पर्सन पर डे, हे डॉलर 3 एवढं जरी लक्षात ठेवलं की ऑप्शन आपल्याला समजून जाते. ऑप्शन नंबर 3 ही म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे इथं करेक्ट असणार आहे. 52चं ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता पुढचा प्रश्न घ्या. हा, क्वेश्चन नंबर 53 बघू. की पॉवर्टी एस्टिमेशन इन इंडिया जनरली दर 5 वर्षांनी भारतात पॉवर्टी एस्टिमेशन होते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 वर्ष. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 54. इन 2011 एक्स्ट्रीम पॉवर्टी इन इंडिया किती होती? तर 22.5. हे 11ची डबल जरी असं लक्षात ठेवला तरी कन्फ्युज होण्याचं कारण नाही. नंतर क्वेश्चन नंबर 55. सेपरेट पॉवर्टी लाईन फॉर द रुरल अँड अर्बन इंट्रोड्यूस बाय, हे कोण केली? तर त्यांनी सेपरेट पॉवर्टी लाईन 55चं जर आपण बघितलं तर काय विचारलेलं आहे आपल्याला 55 मध्ये? 55 2 नंबर ऑप्शन येणार आहे इथं, कारण की प्लॅनिंग कमिशन एक्सपर्ट ग्रुप 1962 यांनी सेपरेट पॉवर्टी लाईन फॉर रुरल अँड अर्बन असं सांगितलेलं आहे. पॉवर्टी बास्केट कन्सेप्ट इंट्रोड्यूस बाय, पॉवर्टी बास्केट कन्सेप्ट हे कोणी काढली? तर 56चं उत्तर आहे 1 नंबरचं ऑप्शन म्हणजे YK अलग कमिटी 1977.
हे बघा आता साधं मी कसं लक्षात येतं, बास्केटमध्ये एखाद्या मार्केटमध्ये गेल्यानंतर ते बास्केट असते ना, टोपले, त्याच्यामुळे एक एक गोष्ट अलग अलग करून वेगवेगळी करून टाकतो आपण. तर तसं म्हणून मी वाय के अलग कमिटी म्हणल्यावर की बास्केट कन्सेप्ट असं लक्षात ठेवत असतो, म्हणजे कन्फ्युज होण्याचं कारण होत नाही त्यांना. नंतर क्वेश्चन नंबर 57, ॲज पर डी टी लकडवाडा कमिटी 1989 फॉर रुरल कॅलरीज पर पर्सन, कॅलरीज पर्सन पर डे अँड फॉर अर्बन कॅलरीज पर्सन पर डे किती असायला पाहिजे लकडवालानुसार? तर त्याचा ऑप्शन नंबर एक. आता ग्रामीण भागात कॅलरी जास्त लागणार ना, कारण की ते शारीरिक काम असतात. म्हणजे ग्रामीण भागात किती लागते? 2400. आणि शहरी भागात किती? 2100. आता हे डीटी लकडवाला कार्यगट किंवा कमिटी 1989 ला स्थापन झाली, परंतु त्याचा रिपोर्ट कधी होता हे बघा. इथं दिसते दिसते का तुम्हाला? डीटी लकडवाला कमिटी रिपोर्ट 1993. हे कमिटीचा रिपोर्ट पण विचारलेला आहे एमपीसीने, की डीटी लकडवाला कमिटीने रिपोर्ट कधी सबमिट केला, डीटी लकडवाला कमिटी कधी इस्टॅब्लिश झालेली आहे. तर या गोष्टी म्हणजे डीटी लकडवाला कमिटीचा रिपोर्ट 93, डीटी लकडवाला कमिटी 1989 ची आहे. त्यांनी काय सांगितलं डीटी लकडवाला कमिटीने, की रुरलसाठी ग्रामीण भागात कॅलरी किती असली पाहिजे? 2400 कॅलरी पर पर्सन पर डे. नंतर शहरी भागासाठी किती? 2100 असली पाहिजे पर पर्सन पर डे. तर ग्रामीण भागात जास्त का लागते ते तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ग्रामीण भागात लागण्याचं कारण काय? की कारण की तिथं शारीरिक कष्ट असते. शहरी भागात कोणत्या बैठे काम असतात ना जनरली. ग्रामीण भागात कसे शारीरिक शेतीचे वगैरे कष्ट असते, त्यामुळे जास्त 2400 कॅलरी लागते. आणि शहरी भागात 2100 लागते. आता बघा ALP आहे, म्हणजे ऍग्रिकल्चर लेबर प्राइस इंडेक्स इंट्रोड्यूस बाय PK वर्धन यांनी हा कन्सेप्ट काढलेला आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन 59 बघू लगेच. पॉवर्टी गॅप इंडेक्स कन्सेप्ट इंट्रोड्यूस बाय गौरव दत्त आणि हे गॅप आणि गौरव असं जरी लक्षात ठेवल्यानंतर काही कन्फ्युज होत नाही. जे लक्षात ठेवलं तर म्हणजे गौरव दत्त आणि मार्टिन रॅव्हिलियन यांनी हा कन्सेप्ट शोधून काढलेला आहे. आता हा पण पॉवर्टी गॅप कन्सेप्ट हे पण बऱ्याचदा आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 60, चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2010 इंट्रोड्यूस MPI म्हणजे काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, बरोबर आहे. इट रिप्लेस द प्रिव्हियस MPI म्हणजे काय? HPI. इथं HPI लिहायचं, हे चुकून असं झालं. HPI. इट रिप्लेस द प्रिव्हियस HPI असं वाचा त्याला. HPI म्हणजेच काय? ह्युमन पॉवर्टी इंडेक्स रिप्लेस केलेला आहे. MPI कव्हर्स हेल्थ, एज्युकेशन, लिव्हिंग स्टँडर्ड, हे तिन्ही बरोबर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर किती असणार आहे? तर 3 हे करेक्ट असणार आहे. MPI इंट्रोड्यूस बाय कोण? MPI 2010 ला इंट्रोड्यूस केला तर UNDP म्हणजे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 दोन्ही आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे इथं करेक्ट असणार आहे. कल्चरल पॉवर्टी कन्सेप्ट इंट्रोड्यूस बाय ऑस्कर लेविस यांनी ही कन्सेप्ट यूज काढलेली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 63, आता हे VCS सर्कल ऑफ द प्रायोरिटी हे काय म्हणते पॉवर्टी, हे सुद्धा खूप वेळा प्रश्न आलेला आहे. तर बघा क्वेश्चन काय? VCS सर्कल ऑफ द पॉवर्टी इंट्रोड्यूस बाय रॅग्नर नर्कस यांनी काढलेले आहे. ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट उत्तर असणार आहे. थोडस मला क्लिअर करू द्या नंतरचा. किती? 63 झाले ना, 64 प्रश्न. आता बघा 64 प्रश्न. लो इन्कम, नंतर लो सेव्हिंग, नंतर त्याच कन्व्हर्जन कशाचं? लो इन्व्हेस्टमेंट, त्याच कन्व्हर्जन लो फॉर्मेशन ऑफ द कॅपिटल, आणि त्याच कन्व्हर्जन कशाचं? ते लो प्रोडक्टिव्हिटी. दिस सायकल इज कॉल्ड ॲज, कोणती सायकल मध्ये? सर्कल ऑफ द पॉवर्टी असते का? नाही. VCS सर्कल ऑफ द पॉवर्टी जे रॅग्नर नर्कसनं काढली ना सायकल, ती ही सायकल आहे. त्यामुळे VCS सर्कल ऑफ द पॉवर्टी त्याला म्हणतात. हे सुद्धा स्ट्रॉंग नाही, वीक सुद्धा नाही. म्हणजे काय? VCS म्हणजे दारिद्र्याचं दुष्टचक्र ज्याला म्हणतात ना, ते हे दुष्टचक्र हे वर स्टेप दुष्टचक्राच्या मेन्शन केलेल्या आहे. क्वेश्चन नंबर 64 काय म्हणते? चूज द करेक्ट सेंटेन्स पॉवर्टीच्या रिलेटेड. बघा सुरेश तेंडुलकर कमिटी फॉर्म इन 2005 ला. आता हे इयर विचारलेले आहेत बऱ्याचदा एक्झाम मध्ये. सुरेश तेंडुलकर कमिटी रिपोर्ट 2009. जसं मी सांगितलं की डीटी लकडवाला 1989 ला एक डीटी लकडवाला कमिटीना रिपोर्टचा कधीचा आहे त्याचा? 1993चा. त्याच प्रकारचा सुरेश तेंडुलकर कमिटी फॉर्म झाली 5 ला. रिपोर्ट कधी अहवाल सादर कधी? 2009. नंतर रंगराजन कमिटी फॉर्म 2012. रिपोर्ट कधी आहे? 2014. म्हणजे चारही बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. चूज द करेक्ट सेंटेन्स मध्ये नीती आयोग डेव्हलप द नॅशनल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स
नॅशनल MPI म्हणतो त्याला 2021ला डेव्हलप केला का? तर हो, बरोबर आहे. धिस इनिशिएटिव्ह इज अ कोलॅबोरेशन विथ द UNDP अँड ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. बरोबर, कारण की त्यांनीच ती कन्सेप्ट काढलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या कोलॅबोरेशन सोबतच UNDP न हा चालू केला. परंतु हे UNDP आणि ओरिजिनल कधी काढला? हे 2010ला. आणि नीती आयोगानं त्याच्यामध्ये कोलॅबोरेशन करून आपल्या देशासाठी सेपरेट कधी काढला? तर ते 2021ला. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे दोन्ही बरोबर आहे. इन MPI पॅरामीटर कन्सिडर कोणकोणते असतात? हेल्थ असते, आरोग्य असते आणि स्टँडर्ड लिव्हिंग. तिन्ही पॅरामीटर ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 67. आता बघा, HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. आता जसं तुम्ही म्हणता सर HDI तर आपल्याला सांगितलेलं नाही, पण एक्झाम मध्ये येऊ शकते का? तर येऊ शकते, कारण की आयोगाचा तो फार आवडता टॉपिक आहे. त्यामुळे HDI जरी आपल्याला सिलेबस मध्ये असं डायरेक्टली मेन्शन नाही केलं, तरी त्या HDI वर क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे ते प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. HDI म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स स्टार्टेड इन 1990 बाय कोण केला? तर HDI UNDP ने चालू केला. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी सुरू केला. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. कंपोनंट्स ऑफ द HDI काय काय आहे? जे याचे असते ना आपले कंपोनंट, म्हणजे मल्टी पॉवर्टी डेव्हलपमेंट इंडेक्स MPI चे आहे, तेच HDI चे आहे. हेल्थ आहे, एज्युकेशन किंवा नॉलेज आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे इथं करेक्ट आहे. हा. नंतर बघा, करंट अफेअरच्या रिलेटेड ॲज पर 2025 HDI रिपोर्ट, टॉप कंट्री आयसलँड आहे. त्याच्यामध्ये इंडियाचा रँक किती आहे असं विचारलं तर भारताचा रँक 130 आहे. हे सुद्धा रँक लक्षात ठेवायचा आहे. फादर ऑफ HDI इंडेक्स कोण आहे? तर त्याचं अमर्त्य सेन फादर नाहीत, अमर्त्य सेन यांनी मदत केलेली आहे ते HDI कन्सेप्ट शोधायला, परंतु ते फादर नाही. फादर कोण आहे? तर महबूबुल हक, जे पाकिस्तानचे अर्थतज्ञ आहेत, ते त्यांचे फादर ऑफ HDI इंडेक्स म्हणजे महबूब उल हक हे पाकिस्तानचे एक अर्थतज्ञ आहे. तर त्यांना फादर ऑफ HDI इंडेक्स असं म्हटलं जाते. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे इथं करेक्ट असणार आहे. कैलास सत्यार्थी कशाच्या रिलेटेड आहे? बघितलं ना आपण, कैलास सत्यार्थीचं कार्य कशाच्या संदर्भात? चिल्ड्रनच्या संदर्भात कैलास सत्यार्थी आहेत. नंतर क्वेश्चन नंबर 71. मेजर रिकमेंडेशन ऑफ द सुरेश तेंडुलकर कमिटी. हे खूप वेळा प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे हे सगळं रिकमेंडेशन आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यांनी काय सांगितलं की कॅलरी हा निकष सोडून द्यावा. म्हणजे कॅलरी जे काही पॉवर्टीसाठी तुम्ही कन्सिडर करता ना, की ते कन्सिडर करू नका, असं कोण सांगितलं? सुरेश तेंडुलकर यांनी. शिफ्ट अवे, मूव्ह अवे फ्रॉम द कॅलरी कन्झम्पशन बेस्ड पॉवर्टी एस्टिमेशन. म्हणजे ते काय म्हणतात की पॉवर्टीसाठी बाबा तुम्ही जे काही कॅलरी कॅलरी ओरडता ते सोडून द्या. आता त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तर कॅलरी हा निकष किंवा कॅलरी हा क्रायटेरिया सोडून द्यावा, असं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. कन्सिडर द मल्टी स्पेंडिंग, मी त्याला हेटे असं लक्षात येतं, म्हणजे हेल्थ, एज्युकेशन, ट्रान्सपोर्ट आणि इलेक्ट्रिसिटी या गोष्टी कन्सिडर करा म्हणते तुम्ही. इस्टिमेशन बेस ऑन MRP मिक्स रेफरन्स पिरियड और DRP, त्यालाच काय म्हणतात? डिफरंट रेफरन्स पिरियड, हे सुद्धा सांगितलं. म्हणजे तिन्ही त्यांनी रिकमेंडेड केलेले आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. आता हा क्वेश्चन 71 नंबरचा खूप महत्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. याच्यावर बऱ्याचदा क्वेश्चन वेगळ्या प्रकारे विचारलेले असतात. कधी बघा एक्झाम मध्ये MRP दिसलं तरी करेक्ट म्हणायचं. MRP म्हणजे का? मिक्स रेफरन्स पिरियड. आता मिक्स रेफरन्स पिरियड म्हणजे काय? 1 महिना आणि 1 वर्ष आपण कन्सिडर केलं होतं ना त्याला. आणि त्यालाच काय म्हणतात? DRP. कधी कधी MRP वापरत नाही शब्द एक्झाम मध्ये, DRP वापरते. म्हणजे काय? डिफरंट रेफरन्स पिरियड. हे असा जरी शब्द आला तरी त्याला आपण कन्सिडर करेक्टच करणार आहोत. नंतर क्वेश्चन नंबर 72 बघा. डाटा कलेक्शन मेथड यूज बाय सुरेश तेंडुलकर कमिटी. कोणता असते? सुरेश तेंडुलकर कमिटीनं MRP किंवा DRP म्हणजेच काय? डिफरंट रेफरन्स पिरियड किंवा मिक्स रेफरन्स पिरियड. आता मिक्स रेफरन्स पिरियड म्हणजे काय? तर 1 महिन्याचा आणि 1 वर्षाचा जर डेटा असेल तर त्याला आपण मिक्स रेफरन्स पिरियड असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 73. डाटा कलेक्शन मेथड यूज बाय सी रंगराजन कमिटी. रंगराजन कमिटीने MRP नव्हता यूज केला, तर त्यांनी कोणता? मॉडिफाईड मिक्स रेफरन्स पिरियड. आता मॉडिफाईड म्हणजे काय? जर MRP मध्ये 1 वीक, 1 आठवडा ऍड केला, म्हणजे 1 आठवडा, 1 महिना, 1 वर्ष असेल, तर त्याला आपण मॉडिफाईड मिक्स रेफरन्स पिरियड असं म्हटलेलं आहे. हा. आता सगळ्यात चॅलेंज मुलांना इथं निर्माण होते की हे फॅक्च्युअल डेटा एक्झाम मध्ये बऱ्याचदा येते. मग सर आमच्याच्यानं पाठच होत नाही, तर 2 मिनिटात 1 सेकंदात तुमचा पूर्ण डेटा हा पाठ होईल याची गॅरंटी मी देतो. की कसं लक्षात ठेवायचं? बरेच विद्यार्थी म्हणतात सर हे खूप आकडेवारी आहे, सुरेश तेंडुलकर कमिटीची आणि रंगराजन कमिटीची, ती आकडेवारी एक्झाम मध्ये येते पण आमच्या लक्षात राहत नाही. तर बघा, आता साधं एकच आपल्याला बघायचं. आता बघा, थोडंसं केअरफुली बघा क्वेश्चन. हे जे फॅक्च्युअल डेटा आहे, हे 74, 75,
76, 77 हे फॅक्च्युअल डेटा खूप वेळा एक्झाम मध्ये आला आणि मुलांना कळत नाही की बाबा आता नेमकं उत्तर त्याला टॅकल कसं करायचं, कारण की एवढा मोठा डेटा फॅक्च्युअल कसा पाठ करायचा. तर पाठ एकदम 2 सेकंदात होते. त्याला एवढे आकडे वगैरे पाहून घाबरायचं कुठेही कारण नाही. तर बघा आता मी सांगतो की कशी ट्रिक्स वापरायची आणि लगेच त्याला 74, 75, 76, 77 आपण थोडस टॅकल करू ट्रिकच्या साहाय्याने. आता बघा क्वेश्चन. चूज द करेक्ट टोटल पॉवर्टी इन इंडिया याज पर सुरेश तेंडुलकर अँड रंगराजन कमिटी. लेफ्ट हँड साईडला आपण कसे हे समजण्यासाठी दिला आपण ना. एक्झाम मध्ये यातला कुठलाही एक रॅन्डमली फॅक्च्युअल डेटा येईल, हे आपल्याला इथं ट्रिक्स आणि लवकर लक्षात राहण्यासाठी मी एका जागावर कलेक्ट केलं त्याला. LHS म्हणजे पार्ट सुरेश तेंडुलकरचा आणि राईट हँड साइड पार्ट रंगराजन. म्हणजे इथून जर आपण असं डिवायडेशन केलं, याला इथं डिवायडेशन असं जर मी केलं या क्वेश्चनला, इकडं राईट हँड साइडचा पार्ट कोणाचा आहे? सुरेश तेंडुलकर. लेफ्ट हँड साइडचा काय आहे? सी रंगराजन. आता बघा आपल्याला काय विचारते, साधा प्रश्न वन लाईनर आहे की 2021 2011-12ला टोटल इंडियामध्ये टोटल पॉवर्टी किती होती कोणत्या कमिटीनुसार? तर सांगते की बाबा सुरेश तेंडुलकर कमिटीनुसार, रंगराजन कमिटीनुसार. तर कसं लक्षात ठेवायचं? आता फक्त आपण सुरुवातीला काय करू, हे आकडा लक्षात ठेवू. क्वेश्चन 2011-12ला आता हे लेफ्ट हँड साईडला कोणता आहे? सुरेश तेंडुलकर आहे ना. तर बघा आता जर आपण तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर यांचं लक्षात घेतलं, सचिन तेंडुलकर हे 21व्या शतकातील महान क्रिकेटपटू आहेत, हे आपल्याला लक्षात येते. म्हणजे बाबा 21वे शतक म्हणल्यावर काय 21 आपल्याला आकडा पाठ होते. सुरेश तेंडुलकरच्याच म्हणजे थोडस आपल्याला सचिन तेंडुलकर सोबत त्याचं हे करू, म्हणजे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं. मी काय सांगितलं की सचिन तेंडुलकर 21व्या शतकातील महान खेळाडू आहेत. म्हणजे 2011-12ला 21 आकडा आपल्याला सापडला. इथं कुठं पाठ केलं का आपण? नाही. आपल्याला माहित आहे ना सचिन तेंडुलकर 21व्या शतकातील महान क्रिकेटपटू आहेत म्हणून. 21 आकडा आपल्या पाठ झाला. ठीक आहे. आता आपल्या जवळ इयर कोणते आहे? 2011-12 आहे, 9-10 आहे, 4-5 आहे आणि 93-94 आहे. आता बघा आपल्याला काय म्हटलं की सुरेश तेंडुलकर कमिटी कधी फॉर्म झाली? 4-5ला ते वर्ष आहे. त्यांनी अहवाल 9ला पाठवला, ते सुद्धा आहे. त्यांचा रिपोर्ट 11-12 हे आहे आणि एक 93-94 असे 4 वर्षाचा आपल्याला डेटा बऱ्यापैकी एक्झाम मध्ये विचारते. आता बघा 21 आकडा पाठ केला आपण. आता जर तुम्ही इकडे माग माग जर गेलं तर इथं जर याच्यामध्ये प्लस प्लस 8 ऍड केले, समजा 21 आणि 8 किती? 29. 29 प्लस 8 किती होते? 37. 37 आणि हे जवळपास 8, म्हणजे एकदमच 8 8 नका करू, पण कुठे 7.8 येईल, 8.7 येईल, कुठे 9, पण अप्रॉक्सिमेटली या सगळ्यामध्ये 8 जर ऍड केलं तर असे आपले वरचे आकडे सगळे सापडते आपल्याला. म्हणजे सगळ्यामध्ये 8 ऍड केले आपण तर हे सगळे आकडे सापडे. आता इकडे आलो, इकडे पण जर तुम्ही 8 ऍड केले तरी 21 प्लस 8 किती होते? 29. 29 आणि हे जवळपास 8.5 किंवा 8 जर ऍड केले तर हे एवढा आकडा मिळते, म्हणजे आपल्याला हे मिळालं. आता इकडे जर तुम्ही असं जर गेलं तर प्लस 9 ऍड करायचे, म्हणजे 29 आणि हे 8 जर केलं तर किती 9 सापडे. 9 जर ऍड केले याच्यामध्ये तर किती? 38 सापडते. त्याच्यामुळे कन्फ्युज होण्याचं कारण नाही. फक्त 21व्या शतकातील सचिन तेंडुलकर महान खेळाडू होते एवढं लक्षात केलं की इकडे गेलं की 8 ना, म्हणजे 21 प्लस 8 किती झालं? 29 झालं ना. लगेच आकडा सापडते कुठेही. आता हा आकडा कोणाचा आहे? हा रंगराजन समितीचा आहे ना, कारण की राईट हँड साईडले सगळे रंगराजनचे आकडे आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. नंतर 75. चूज द करेक्ट रुरल अँड अर्बन पॉवर्टी ॲज पर सुरेश तेंडुलकर अँड सी रंगराजन. सेम आहे. सुरेश तेंडुलकर लेफ्ट हँड साईडला आहे, रंगराजन राईट हँड साईडला आहे. आता इथं बघा ते वरच्या प्रश्नात 93-94 4-5ला याचे आकडे अवेलेबल नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रश्न येणार नाही. आता आपल्याला परीक्षेत जो येते ना हा आकडा येते, हा जो खालचा मी असा राऊंड जो करतो ना, तर हे आकडे विचारला जातात. आता याच्यासाठी मी काय करतो असं एकच शब्द लक्षात ठेवतो असतो, पत्ते. पत्ते. आणि इकडे लिहित असतो मी 30 पत्ते. 30. ठीक आहे. हे आपण एवढा शब्द आपण पाठ केला. आता बघा 2011-12ला आता एक लक्षात घ्या की तुम्ही अर्बन पॉवर्टी आणि एक असते शहरी ग्रामीण रुरल. रुरल पॉवर्टी, रुरल जास्त असणार ना ग्रामीण आकडे कधी पण. आता बघा 11-12ला जर आपण विचार केला तर काय इकडे कोणती आहे? सुरेश तेंडुलकर किती आहेत? 25 आणि 13. नंतर इकडे जर 11-12ला आपण रंगराजन ते 30 आणि 26. म्हणजे प म्हणजे काय? हे 25 इकडला. ते म्हणजे काय? हे 13 इथचा. 30 म्हणजे काय? हे ती. आणि स म्हणजे काय? 26. असं लक्षात ठेवायचं. पत्ते 30 म्हणजे का? 25
25, 13, 30, 26 असं लगेच लक्षात राहते आपल्या. आता सेम कन्सेप्ट मगाचा वर गेला, इकडे जर गेले आपण उभे जर गेले तर +8 ऍड करायचे, इकडे जर गेलं तरी +8 ऍड एक अप्रॉक्सिमेटली करत गेलं तरी सापडते. नंतर असं जर गेलं इकडे आपण रंगराजांमध्ये उभे तर इकडे +9 ऍड करायचे, इथं सुद्धा +9 ऍड केले म्हणजे रंगराजांमध्ये व्हर्टिकल जर गेलं तर +9 ऍड करायचे आहे आणि सुरेश तेंडुलकर मध्ये प्लस व्हर्टिकल जर गेलं तर +8 ऍड करायचे. 26 आणि 9 किती 35 आणि 30 आणि 9 किती होते 39 म्हणजे जवळपास आपल्याला एक जर आकडे सापडले तर बाकीचे आकडे ऑटोमॅटिक सापडतात. ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर असणार आहे. 76 ॲज पर द सुरेश तेंडुलकर कमिटी 2011-12 एमपीसी मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर फॉर रुरल अँड अर्बन किती आहे 816 आणि 1000 हा सुद्धा आकडा पाठ पाहिजे आपल्याला 816 1000. 77 नंबर ॲज पर रंगराजन कमिटी आता ती वर एमपीसी होतं इथं काय एनईएफओएफ म्हणजे काय मंथली एक्सपेंडिचर ऑफ द फॅमिली ऑफ द 5 फॉर रुरल अँड अर्बन किती आहे 972 आणि 1407. ऑप्शन नंबर 1 इथं करेक्ट आहे. आता हे दोन्ही 76 आणि 77 यातले सुद्धा आकडे विचारलेले आहेत आयोगानं. नंतरचा प्रश्न क्वेश्चन नंबर 78 बघा ऍज पर सुरेश तेंडुलकर कमिटी रिपोर्ट 2011 हायेस्ट पॉवर्टी स्टेट कोणता आहे त्याचा झारखंड आहे. ऑप्शन नंबर 1 37% तिथं पॉवर्टी आहे. क्वेश्चन नंबर 79 ऍज पर रंगराजन कमिटी रिपोर्ट 2011 हायेस्ट पॉवर्टी स्टेट कोणता आहे इथं छत्तीसगड आहे. रंगराजन नुसार जर म्हटलं तर 36, सुरेश तेंडुलकर नुसार म्हटलं तर झारखंड हे लक्षात घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 80 शेवटचा क्वेश्चन ऍज पर तेंडुलकर कमिटी रिपोर्ट 2009-10 आणि 4-5 हायेस्ट प्रायोरिटी 9-10 नुसार किती आहे तेंडुलकर कमिटीनुसार 9-10 मध्ये हायेस्ट प्रायोरिटी बिहार मध्ये आहे 4-5 जर विचारला ओरिसामध्ये आहे. म्हणजे हे सगळे असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. ऑप्शन 80 ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. तर होप करतो की बऱ्याच गोष्टी फास्ट मध्ये सांगितल्या. काही जर समजलं असेल काही महत्वाचं वाटत असेल चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.